नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिपची आणि गणित विषयाची, आणि ती देखील परिपूर्ण तयारी. सर्व स्वाध्याय, सर्व प्रश्न, सर्व घटक हे आपण कव्हर करतोय. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या रेषा या घटकाला सुरुवात केलेली होती. संख्या रेषेबद्दलची सर्व माहिती पाहिलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वाध्याय 4.1 की जो संख्या रेषेवर आधारित आहे. पुन्हा एकदा तेच, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीच्या आणि यानंतरच्या व्हिडिओज देखील तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि एक महत्त्वाचं, या व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. प्रत्येक ठिकाणी सर्व प्रश्न सोडवून मिळतीलच असं नाही, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची अडचण असेल तर तुम्हाला इथे सगळे प्रश्न सोडवून मिळणार आहेत. हे फक्त याचंच नाही तर जेवढेही स्वाध्याय आहेत, स्कॉलरशिप परीक्षेचे जेवढेही स्वाध्याय आहेत, त्या सर्व स्वाध्यायांमधील प्रत्येक प्रश्न आपण सोडवून देतोय. तोही तुम्हाला समजेल अशा सहज सोप्या पद्धतीने. चला, वेळ नको घालवायला, चौया स्वाध्याय 4.1 कडे, आणि आहे त्यामधील पहिला प्रश्न. चला, प्रश्न वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. प्रश्न आहे, संख्या रेषेवर M या बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू M व N मधील अंतर 3 एकक असेल. N हा बिंदू M बिंदूच्या उजवीकडे असेल तर N या बिंदूचे निर्देशक किती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, संख्या रेषा आहे, त्याच्यावर असा M नावाचा एक बिंदू आहे, त्याचे निर्देशक आहे 2/3. पुढे सांगितले M व N मधील अंतर 3 एकक आहे. अंतर 3 एकक आहे, पण N बिंदू उजवीकडे आहे की डावीकडे हे अजून माहीत नाही. पुढे सांगितले की N हा बिंदू M बिंदूच्या उजवीकडे आहे. N हा बिंदू M च्या उजवीकडे आहे, म्हणजे N कुठे आला? इकडे उजवीकडे आला. तर N या बिंदूचे निर्देशक किती? आणि हे अंतर किती आहे? हे अंतर आहे 3 एकक. पहा, साधा सोपा प्रश्न आहे. M पासून इकडे वाढत जातात, म्हणजे इथं प्लस करावे लागतील. उजवीकडील जेव्हा बिंदूचे निर्देशक काढायचे असतील त्यावेळेस काय करायचे ते त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत. डावीकडील जेव्हा निर्देशक काढायचे असतील तेव्हा ते अंतर याच्यामधून वजा करायचं आहे. ही साधी गोष्ट लक्षात ठेवा. इथे करणार आहोत काय? याचे निर्देशक काढण्यासाठी 2/3 अधिक 3, हे 2/3 अधिक 3, 3 म्हणजेच 3/1 आहे. छेद समान करण्यासाठी अंश छेद दोघांनाही 3 ने गुणूया. हे झाले 2/3 अधिक 3 त्रिक 9 आणि 3 एके 3, हे झाले 9 आणि 2 11/3. 11/3 हे त्याचे निर्देशक असणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असेल. पहा, एवढे सोपे प्रश्न येतात. फक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी चांगली करता येत असेल, झटपट सुटून जातात, काही प्रॉब्लेम येत नाही. चला, जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. संख्या रेषेवर A या बिंदूचे निर्देशक -8/5 आहे. A या बिंदूचा निर्देशक का? तर प्रत्येक बिंदूला एकच संख्या निर्देशक असते. एक बिंदू आहे त्याच्यावर 2 संख्या येऊन बसल्यात असं चालत नाही. प्रत्येक बिंदूवर एकच संख्या बसलेली असते, जिला आपण त्या बिंदूचा निर्देशक म्हणतो, संख्येला. A या बिंदूचा निर्देशक आपल्याला सांगितलेला आहे -8/5. चला, हा आहे A बिंदू आणि इथे बसलेले आहे ते -8/5. आता आपल्याला A व B बिंदूतील अंतर 17/5 दिलेलं आहे, पण B बिंदू उजवीकडे आहे डावीकडे आहे हे मात्र सांगितलेलं नाही. म्हणजे B बिंदू एकतर इकडे उजवीकडेही असू शकतो किंवा B बिंदू इकडे डावीकडेही असू शकतो. आता आपल्याला विचारलेले आहेत की या B बिंदूंचे निर्देशक कोणते? एक उजवीकडे आणि एक डावीकडे येणार आहे. तर इकडे उजवीकडे संख्या वाढत जातात, डावीकडे कमी होत जातात. एखाद्या बिंदूचे निर्देशक दिले असतील आणि उजवीकडे तेवढ्या अंतरावर, म्हणजे 17/5 एवढ्या अंतरावरचा आपल्याला बिंदू काढायचा आहे, म्हणजेच त्या बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. तर इकडे जाताना आपण काय करत असतो? हे 17/5 जे अंतर आहे हे याच्यामध्ये मिळवणार आहोत, आणि डावीकडल्या बिंदूचे निर्देशक काढताना काय करणार आहोत? हे जे अंतर आहे हे अंतर
वजा करणार आहोत. अंतर वजा करायचं आहे आणि अंतर किती आहे? 17/5 आहे. उजवीकडला बिंदू काढूया चला. तो -8/5 अधिक 17/5 छेद सारखाच आहे. 17तनं 8 गेले, राहिले किती? 9 राहिले. आणि मोठी संख्या पॉझिटिव्ह आहे त्यामुळे उत्तरही पॉझिटिव्ह आणि छेद जो आहे छेद 5 तो आहे तसा येईल. डावीकडला काढत असताना काय करणार? -8/5 मायनस अंतर किती आहे? 17/5 आहे. हे 17/5 यातून आपण वजा करणार आहोत कारण दोघांकडेही अंतर काय आहे? 17/5च आहे. इथे होणार आहेत -8 आणि -17 म्हणजेच दोघं निगेटिव्ह असल्यामुळे ते एकत्र येतील. 17 आणि 8 झाले 25. हे -25/5. तर 25ला 5 ने भागले 5 25 आणि सही को गलत कहना गलत बात है. म्हणजेच चिन्ह वेगळे असतील तर भागाकार निगेटिव्ह येतो. काय आले निर्देशक? -5 आणि +9/5 जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि पहा तो प्रश्न काय आहे. -7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे? खूप सोपा प्रश्न आहे आणि तो पाहिला तर काय आहे? तो छेदाधिक अपूर्णांक आहे. छेदाधिक अपूर्णांकाची किंमत नेहमी 0 व 1च्या दरम्यान असते. हे खूप वेळा सांगितलं. पण इथे काय आहे? हे निगेटिव्ह आहेत. -7/11 याला जर आपण भाग दिला तर ते काय होणार आहेत? भागाकार निगेटिव्हच येणार आहे. 11 0 0 पॉईंट दिला की झाले 70. 11 66 पॉईंटच्या पुढेचा 0 खाली आला आणि 4च्या पुढे 0 झाले 40. 11 3 33 बस झाले एवढे. 0.63 म्हणजेच -0.6 आहे. हा कुणाच्या दरम्यान येणार आहे? तर हा येणार आहे संख्या रेषेवर. इथे 0, इकडे -1 हा -0.6 आहे. म्हणजे 0 पेक्षा तो लहान आहे आणि -1 पेक्षा मोठा आहे. हा मी काहीतरी उलट बोलतोय हे समजतंय का तुम्हाला? 0 पेक्षा लहान आहे आणि -1 पेक्षा मोठा आहे. का? इकडे कमी होत जातात. तो जर उजवीकडे असता पॉझिटिव्ह असता तर मग 0 पेक्षा मोठा आणि +1 पेक्षा लहान झाला असता. पण इकडे आहे त्यामुळे काय? 0 पेक्षा लहान आहे पण -1 पेक्षा मोठा आहे. एवढं कॉम्प्लिकेटेडमध्ये शिरायची गरज नाही. पण तुम्हाला त्यातलं लॉजिक सांगितलं की बोलताना सुद्धा काय मिस्टेक होऊ शकते. तर -0.63 हा कोणत्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान येणार आहे? 0 and -1 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि 4 ते 6 साठी एकत्रित सूचना दिलेली आहे. पाहूया काय आहे ती सूचना. सूचना आहे संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. संख्या रेषेवरील बिंदू समान अंतरावर आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. संख्या रेषेवर जे बिंदू दिसत आहेत ते समान अंतरावर आहेत. निर्देशक मात्र 1, 2 आणि 3च बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत. ठीक आहे, कोई बात नाही, ढूंढ लेंगे. चौथा प्रश्न त्यावर आधारित. पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबींची बेरीज किती हे आपल्याला विचारलेलं आहे. मग त्यात रेख CB, रेख EB, रेख EQ आणि रेख QG हे आपल्याला विचारलेलं आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर रेख CB काढायचं म्हणजे या C पासून B पर्यंतचं अंतर काढावं लागेल. 0 ते 1 चे किती भाग केलेले आहेत हे पहिल्यांदा पाहावं लागेल. म्हणजे 1, 2, 3, 4 भाग केलेत. प्रत्येक भाग जो आहे त्याचं मूल्य आहे 1/4. शून्यापासून पुढे 1/4 हे होणार 2/4, हे होणार 3/4 आणि हे होणार आहे 4/4. 4/4 म्हणजेच काय झाला? 1 झाला. पण एका भागाचं मूल्य आपल्याला समजलंय. यातली तुम्हाला ट्रिक सांगतो काय करायचं. हे अपूर्णांकातलं जे काही आहे ना ते सगळ्यात शेवटी काढायचं की आपल्याला त्यांची बेरीज किती हे काढत असताना आपण ते काढायचंय. आत्ता आपल्याला यातला सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठा ठरवायचा आहे.
तो फक्त किती तुकडे आहेत त्याच्यामध्ये एवढंच बघायचं आणि त्याच्यावरून सगळ्यात लहान सगळ्यात मोठा शोधायचा. पुढे जाऊन पाहू आपण त्यांचं काय करायचं, तर की लांबींची बेरीज जी करायची आहे ती पुढे जाऊन पाहूया. ट्रेक सी बी जो आहे तो किती आहे, सी बी एक एकक अंतर आहे. ई बी किती आहे, ई बी 1 2 3 3 भाग आहेत. रेक ई क्यू किती आहे, ई आणि क्यू इथे आहे क्यू थेट ई पासून 1 2 3 4 5 भाग आहे ई क्यू. त्यानंतर रेक क्यू जी किती आहे, 1 2 3 भाग आहे. तर आपल्याला काय विचारलंय, सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान यातला सगळ्यात मोठा कोण आहे, ई क्यू आहे. तर ई क्यू हा सगळ्यात मोठा आहे, ई क्यू प्लस आणि सर्वात लहान कोण आहे यांच्यामध्ये, सी बी आहे. ई क्यू प्लस सी बी करायचं आपल्याला. म्हणजेच भाग किती आहेत ते 5 भाग आणि हा 1 भाग. ई क्यू आहे 5 भाग प्लस सी बी आहे 1 भाग. 5 आणि 1 किती झाले, 6 भाग झाले. तर 6 भाग ही त्यांची लांबी असणार आहे, त्यांच्या लांबींची बेरीज. आता एका भागावर या. एका भागाची लांबी किती आहे, 1/4 आहे. 1/4 एवढी लांबी आहे. तर मग 6 भागांची लांबी किती असेल टोटल, 6 गुणिले 1/4 असणार आहे. म्हणजेच छेद काय नाही म्हणजे 1 आहे. हे झाले 6/4. भाग दिला तर बेत्रिक 6 बे दुने 4 3/2 म्हणजेच बे एके बे आणि बे पंचे 10. 1.5 1.5 म्हणजेच पुन्हा तुम्ही शून्याचा भाग दिला, बे 0 0 पॉईंट नंतरच्या शून्याला काही व्हॅल्यू नसते. म्हणजे त्या रेषाखंडांच्या लांबींची बेरीज झालेली आहे पर्याय क्रमांक 3 1.50. हे असं सोडवलं तरी चालेल. किंवा ई क्यू 5 भाग म्हणजे 1/4 2/4 3/4 4/4 5/4 असं जर ई क्यूचं तुम्ही काढले इथे 5/4 अधिक सी बी किती आहे, 1 भाग आहे म्हणजे तो किती आहे 1/4 आहे. तरी सुद्धा फिरून तुम्ही तिथंच येणार आहात. 5 आणि 1 6/4. आणि हे दरवेळेस ते मोजण्यापेक्षा डायरेक्ट भाग किती आहेत मोजा, त्यातले तुकडे किती आहेत मध्ये हे मोजा, त्याच्यावरून लहान मोठेपणा ठरवून घ्या, बेरीज पण करून घ्या. फायनल उत्तराच्या वेळेस एका तुकड्याच्या व्हॅल्यूने त्याला गुणा आणि उत्तर काढा. फार सोपं आहे. पुढील प्रश्नांमध्ये तुमच्या लक्षात येईल की हे टेक्निक अजून जास्त फायद्यात कसं राहतं ते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. कॉमन सूचना आणि तीच आकृती होती त्यासाठी. 5वा प्रश्न आहे, बिंदू सी व बिंदू एफ यामधील अंतर किती. आता पहा, हा आहे सी आणि हा आहे एफ. यातलं अंतर काढायचं आहे. आधीच आपण काढलेलं आहे की याचे एक एककाचे म्हणजे 0 ते 1 चे 1 2 3 4 भाग केले म्हणजे प्रत्येक भागाची किंमत 1/4 आहे. आपल्याला विचारले सी ते एफ. तर सी ते एफ 1 2 3 भाग आहेत आणि हे 3 भाग बरोबर किती हे काढायचं आहे आपल्याला. आपल्याला एक माहिती आहे की एका भागाची किंमत किती आहे, 1/4 आहे. मग 3 भागांची किंमत किती होणार आहे, 3 गुणिले 1/4. 3ला छेद काय नाही म्हणजे 1. म्हणजेच हे झाले 3/4 एवढी किंमत असणार आहे. पर्यायात ते दिसत नाही कारण 3/4 म्हणजेच किती पाऊण असतात आणि ते दशांश अपूर्णांकात आपण 0.75 असे लिहिणार आहोत, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर आहे. लक्षात येते. भाग मोजा, त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करा आणि शेवटी एका भागाची व्हॅल्यू टाकून उत्तर काढा. चला जाऊया यातलाच 6वा प्रश्न, जो याच आकृतीवर याच टाईपवर आधारित आहे. आणि काय आहे तो प्रश्न, या संख्या रेषेवर AP ची लांबी 2 एकक आहे. तर लेंथ ऑफ BD प्लस लेंथ ऑफ CG मायनस लेंथ ऑफ FP बरोबर किती एकक हे विचारलेलं आहे. AP बरोबर 2 सांगितले, ते तर आपल्याला दिसतच आहे डोळ्यांना. AP 2 आहे. असू द्या ते. 0 ते 1 चे 1 2 3 4 भाग आहेत. 1 ते 2 चे पण 1 2 3 4 भाग आहेत. म्हणजेच एका भागाची किंमत
0 ते 1चे 4 भाग आहेत, म्हणजे एका भागाची किंमत माहिती आहे आता आपल्याला, एका तुकड्याची ह्या एवढ्या 1/4 एवढी किंमत आहे. आता लेंथ ऑफ BD म्हटलंय, तर लेंथ ऑफ मी इथं लिहून घेतो वाटल्यास, BD प्लस CG मायनस FP करायचं आहे. तर BD म्हणजे पहा किती भाग आहेत, 1 आणि 1 2 भाग आहेत, हे आहेत 2 भाग, प्लस दुसरा कोण होता CGच्या झाल्या GG कशा झाल्या, ह्या आहेत CG किती आहे, 1 2 3 4 भाग आहेत, 2 भाग अधिक 4 भाग वजा FP किती भाग आहे, 1 2 3 भाग आहे FP, मायनस 3 भाग करायचे आहेत. इथे काय होणार, हे 4 आणि 2 झाले 6 भाग, 6 मधून 3 गेले, राहिले 3 भाग. म्हणजे हे जे काही सांगितलं होतं BD प्लस CG मायनस FP, ते त्याचं उत्तर येणार आहे 3 भाग एवढं अंतर येणार आहे. आपल्याला 1 भाग म्हणजे माहिती आहे 1/4 आहे, मग 3 भाग बरोबर किती एवढंच काढायचं आहे आपल्याला. 3 भाग बरोबर काय येणार, 3 गुणिले 1/4 म्हणजेच 3/4 जो आहे इथं अपूर्णांक स्वरूपात दिलेला आहे, दशांश अपूर्णांकामध्ये काढण्याची आवश्यकता नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3/4 एवढं आहे. हेच जर तुम्ही BD जे आहे 2 भाग म्हणजे 2/4, कारण 1 भाग म्हणजे 1/4, 2 भाग म्हणजे 2/4, तर हे सगळं अपूर्णांकात आलं असतं, त्याच्यावर कॅल्क्युलेशन करावे लागले असते. त्यापेक्षा भाग मोजा त्यातले, त्याच्यातून उत्तर काढा आणि मग याच्याकडे पोहोचा. हे कधी, जेव्हा प्रत्येक एककाचे 0 ते 1चे 4च होते, 1 ते 2चे पण 4च भाग होते, त्यावेळेस असं चालणार आहे. पण जर इकडे 4 भाग केलेले आहेत, तिकडे 3 भाग केलेले आहेत, तर मग नाही, मग तिथं आपल्याला अंतर काढूनच ते सोडवावं लागणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि 8 साठी एकत्रित सूचना आहे, आणि यामध्ये पहा सूचना आहे की संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. संख्या रेषेचं निरीक्षण करून उत्तरे लिहा म्हटलंय. आणि प्रश्न आहे 7वा, बिंदू A शी निगडीत असणारी संख्या कोणती. हा जो A आहे याच्याशी निगडीत असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. कशी शोधणार ही संख्या, तर इथे हे -1 आणि हे -2 याचे समान भाग किती केलेले आहेत हे पहिले पहा. ते जर पाहिले तर लक्षात येतं 1 2 3 4 भाग केलेत, प्रत्येकाचे समान 4 भाग केलेले आहेत. 0 ते -1 चे 1 2 3 4 समान 4 भाग केलेले आहेत. मग त्या 0च्या इकडे आल्यानंतर काय होणार आहे, -1/4 येणार आहे, इथे -2/4 येणार आहेत, इथे -3/4 येणार आहेत, इथे येणार आहेत -4/4, म्हणजेच तो आला -1. पुढे होणार आहेत -5/4, -6/4, -7/4 आलो आपण इथे किती आले, -7/4. म्हणजेच A या बिंदूचे निर्देशक किती आलेले आहेत, -7/4. असा पर्याय दिसतोय का आपल्याला, नाही दिसत. का, तर हा अंशाधिक अपूर्णांक आहे, याला पूर्णांकयुक्त मध्ये आणा. इथे होणार आहे 4 एके 4, राहिले किती 3/4, म्हणजेच -1.3/4 जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर असेल. 0 ते 1 याचं किती भागांमध्ये विभागणी केलेली आहे ती मोजायची, त्यातल्या एका तुकड्याची व्हॅल्यू काढायची. ती काढल्यानंतर आपण कोणत्याही बिंदूचे निर्देशक शोधू शकतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 की 7 आणि 8 साठी एकत्रित ती सूचना होती. पहा काय आहे प्रश्न, संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तर लिहा. आणि 8वा प्रश्न आहे असत्य विधान कोणते. इथे आहे रेख AB एकरूप रेख BC म्हटलंय, हे AB एकरूप BC म्हटलंय. तर आता इथं प्रत्येक एककाचे किती भाग केले हे पाहावं लागेल. 1 2 3 4 भाग केलेले दिसतात आपल्याला. मग प्रत्येकाचे 4 भाग केलेले आहेत समान,
मग इथे आपण एका भागाची व्हॅल्यू काढून हे शोधत बसायची गरज नाही. प्रत्येकाचे जर 4-4 भाग आहेत तर त्यातले तुकडे मोजले आपण तरी पण कळणार आहे. ए बी मध्ये किती तुकडे आहेत? 1 2 3 4 5 आहेत. ए बी मध्ये 5 आहेत. वर लिहितो 5 हे 5 आहेत. आणि बी सीत 1 2 3 4 5 आहेत. बी सीत पण 5 आहेत. म्हणजे हे विधान योग्य आहे किंवा सत्य आहे. आपल्याला असत्य शोधायचं आहे. पुढे आहे बी सीचे किती केले? 1 2 3 4 5 केले. बी सी पण 5 आहे. सी डी किती आहे? 1 2 3 4 5 आहे. सी डी पण 5 भाग आहेत. म्हणजे हे सुद्धा विधान सत्य आहे. पुढे आहे ए सीचे किती पार्ट केलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भाग आहे ए सी म्हणजे. आणि बी डी मध्ये किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, बी डी मध्ये पण 10च भाग केलेत. म्हणजे हे सुद्धा एकरूप होणार आहेत. इथं काही अंतर काढत बसायची गरज नाही. इथं मध्ये जे तुकडे आहेत ते मोजले तरी सुद्धा आपल्याला हे कळणार आहे. एपी किती आहे पहा आता. एपी आहे 1 2 3 4 5 6 7 भाग आहे एपी. आणि पीडी किती आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. इतकं मोजावं लागलं तेव्हा शेवटी सापडले हे असत्य विधान, जो आहे पर्याय क्रमांक 4. संख्या रेषेवरचे प्रश्न या पद्धतीचे आहेत. सोडवताना अगदी सोपे आहेत आणि सहज सुटणारे आहेत. आज थांबणार आहोत इथेच, कारण इथे आपला संपलेला आहे स्वाध्याय 4.1 आणि 4.1 मधल्या सर्व प्रश्नांची आपण स्पष्टीकरणं पाहिलेली आहेत. पुढचा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये आपण स्वाध्याय 4.2 पाहणार आहोत, जो संख्या रेषा याच घटकावर आधारित आहे. आणि हमखास परीक्षेमध्ये यावर आधारित एक प्रश्न हा येतोच. त्यामुळं संख्या रेषा चांगली क्लिअर करून ठेवा. आजचे प्रश्न सर्व तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. चला भेटूया लगेचच पुढील व्हिडिओमध्ये स्वाध्याय 4.2. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा आणि या व्हिडिओज आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. धन्यवाद.